सरकार कास्तकाराला कर्ज नाही देत. तुम्ही हमी भाव दिला तर कास्तकार सुखी तर देश सुखी. हा बरोबर का नाही? बरोबर तुम्ही आहे. आज सगळ्या सरकारी नोकरीवर आहे जो प्रत्येक व्यक्ती, त्याचे वाले सगळ्याचे हिवाळी अधिवेशन, त्याले 7वं वेतन, हे वेतन तर ते वेतन. मला सांगा, एक व्यक्ती सरकारी नोकरीवरचा 70 ते 80 हजार रुपये खरंच महिना खाते का जी? शोक वाढून जाते पैसा आल्यानंतर. सर्वसाधारण माणूस इथं 10,000 आपला परिपंच चालवून राहिला आणि एक न 2-2 लाख रुपये महिना खाऊन राहिले का? हे 2-2 ना 3-3 लाख रुपये महिना सरकारी जो डिपार्टमेंट मध्ये किंवा शासकीय कार्यकर्ता आहे त्याले 2-2 ना 4-4 लाख रुपये पगार आहे. आणि मग जेव्हा तहसील कार्यालयात काही कामासाठी जाता, वर्षाची इन्कम सर्टिफिकेट काढायची आहे, ते वर्षाचा आम्हाला इन्कम एकच वेळा भेटते. तर त्याच्यात बी काही पैसे द्यायला लागते का त्याला? नाही. सरकारी अधिकारी घेतात का नाही, काही? पैसे 100 ते नाही द्यायला 200 लागत. ते नाही पैसे ते फार्माची तर ते द्यायला लागते. द्याच लागते. तो 10-15 रुपयाचा फार्म आहे. हम्म. पण असं काही आपल्या संग घडलं नाही. तुम्हाला असं कधी झालं नाही ना की तुम्हाला नाही. कोणतं काम करायचं आणि तुम्हाला रिश्वत द्यायला लागली, चाहे ते नाही 5-50 नाही पहिली रुपयाचे? गोष्ट तर आपण देतच नाही. करा तर करा काम, नाही तर नको करा. जे आहे सर प्रोसिजर ते तर होणारच.